नमस्कार सर्वांना. आपल्या चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे. आणि आता वाजलेत 4:45 आणि मी लवकर उठले कारण की आठवड्यातनं एक दिवस मी पूर्ण देवघर व्यवस्थित स्वच्छ साफ करते. जे वस्तू लागणार नाही त्याही काढून ठेवते आणि ते हार वगैरे ते सर्व ओल्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेते. आणि आरूही लवकर उठली. मी बाजूला नव्हती म्हणून तिलाही जाग आली आणि ती लवकर उठली. तिला परत झोपवलं आणि पुन्हा मी उठून अंघोळ वगैरे करून फ्रेश झाली आणि देवपूजेला लागली. सर्व स्वच्छ साफ वगैरे करून मी देवपूजा करून घेतली आणि देवघरामध्ये आवर्जून स्वस्तिक काढा, कारण स्वस्तिक हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि तुम्ही देवपूजा करताना त्या स्वस्तिकची पूजा होऊन जाते आणि त्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते. देवपूजा झाली की मी हळदीचं लेपन करून घेतलं उंबरठ्यावर. हळदीचं लेपन झालं की मध्यभागी स्वस्तिक काढते कुंकवाने. स्वास्तिक काढण्याची पद्धत आहे. स्वास्तिक अनामिका बोटाने काढायची आणि स्वास्तिक काढताना बाहेरून आतमध्ये रेषा ओढून घ्यायच्या आणि स्वास्तिक काढून घ्यायचं. इथे मी दाखवलंय बाहेरून आतमध्ये रेषा कशा ओढायच्या. आणि मी ऑलरेडी स्वास्तिक काढलं होतं म्हणून परत परत नुसतं हाताने फिरवलं ते, की असं काढायचं म्हणून ते तुम्हाला दाखवलंय. आणि तुम्ही स्वास्तिक त्याच पद्धतीने काढा. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला मी पावलं चिपकवलेत आणि त्या पावलांच्या बाजूनेही 2 रेषा ओढून घेते आणि दारातही पावलांची रांगोळी काढते. आणि दर वारानुसार माझ्याकडे रांगोळीचा छाप आहे, ते छाप सुद्धा मी काढते आवर्जून. भिंतीच्या दोन्ही बाजूलाही स्वस्तिक काढते हळदीचं आणि चौकटीला सुद्धा हळदी आणि कुंकवाचं स्वस्तिक काढून घेते. आणि मी रांगोळी काढलेली बघून आरूलाही रांगोळी काढायची होती म्हणून तीही रांगोळी काढत बसली बाजूला. आणि तुळशीपाशीही मी रांगोळी काढून घेते. आता झाले माझं, देवपूजा झाली, रांगोळी झाली. आता मी जेवणाला लागते. चहा पिते मस्तपैकी आणि जेवणाला सुरुवात करते कारण की हे आले आहेत. माझे मिस्टर हप्ताभर बाहेरगावी होते. आफ्रिकेला गेले होते. आफ्रिकामध्ये नायजेरियात गेले होते. ते ऑडिटर आहेत, त्यामुळे ते असे बाहेर जातात. ही कोथिंबीर आणून 3 दिवस झाले तरी हाय अशीच टवटवीत आहे. ती टवटवीत राहण्यासाठी ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यात 1 चमचा मीठ टाकायचं आणि ती कोथिंबीर तशीच ठेवायची आणि ही कोथिंबीर हाय अशीच राहते. कोथिंबीर नीट करायची नाही, हाय अशीच ठेवायची. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा नीट करून घ्यायची आणि आपण वापरायची. जेवणही झालं आहे. त्यांना जेवायला वाढते. त्यांचं जेवणही झाले. आता हा सर्व केर वगैरे काढून घर आवरून घेते आणि मग कामाला लागते. हे आले ना, हे ना सतत सांगावं लागतं, हे इथे ठेवा, तिथे ठेवा. ही बॅग मी 3 वेळा तिथे ठेवली, पण ह्यांनी परत आणून इथेच ठेवली आणि चैनी पण ह्या बायकोच्या उघड्याच ठेवल्या. त्यांना मी कितींदा सांगितलं, काम झालं की तुमचं एकाच एका जिथं होत्या तिथं वस्तू ठेवत जावा. मला आवडत नाही, पण हे काही ऐकत नाहीत. शेवटी मला सर्व करावं लागतं. आता येऊन झोपले ते. सकाळी रात्रभर काही झोप नाही झाली त्यांची. आता ते झोपतायत थोड्या वेळ, तोपर्यंत मी माझं कामं करून घेते. आणि आता मी इथे बाहेर आले, तर ह्यांना मी चप्पल नेहमी वट्याच्या खाली ठेवायला सांगते, कारण माती लागते आणि मुलं मग तशीच मातीचे पाय घेऊन वर येतात. म्हणून त्यांना मी खाली ठेवायला सांगते. ते कधीच ऐकत नाही आणि कधीच ठेवत नाही. नेहमी मला ओरडावं लागतं त्यांना. पण नंतरला परत म्हणते जाऊ दे चल, आता 2 थोडे दिवस असतात आणि परत बाहेर जातात म्हणून त्यांना ओरडू सुद्धा वाटत नाही आणि आता त्यांना काही सांगू पण वाटत नाही. आणि आता हे आवरून घेते मी. चला, तुमचे मिस्टर सुद्धा असेच आहेत का? सांगितलेलं ऐकत नाही आणि टॉवेल तसंच अंघोळ केलेला चेअरवर असतो? कमेंट करून नक्की सांगा तुमचे मिस्टर कसे आहेत ते. फ्लाईटमध्ये ही बॅग भेटते. बॅगमध्ये ज्यूस, कुकीज आणि बदाम असतात मीठ लावलेले. हे मी आफ्रिकेमधून येताना आरूसाठी चॉकलेट सुद्धा आणलेले आहे. माझं आता घर वगैरे आवरून झालं, झाडू मारून झालं. आता फक्त भांडी कपडी करायची आणि मलाही जेवायचं आणि आरूलाही जेवायचंय. आरू इथेच होती, कुठे गेली म्हणून मी आरूला शोधायला लागले. ती काही मला दिसत नाही आणि आवाज दिला की ओ सुद्धा म्हणा नाही, म्हणून मी तिला शोधत शोधत बाहेर गेली. तर बाहेर पण खाली आवाज दिला तर ती खाली सुद्धा नाही. तर आरू आरू म्हणून ओरडायला लागली, तर हसण्याचा आवाज यायला लागला. म्हणून मी बघायला लागली तर त्या ब्लँकेटच्या आतमध्ये जाऊन बसली आरू. मी बघितल्यावर मग हसायला लागले आणि मला म्हणते, आई आता तूही लप, मी तुला शोधते म्हणून. मस्ती करायला लागले. तिला म्हटलं आपण नंतर खेळू, आधी खाऊन घे काहीतरी. म्हणून तिला आता मी खायला घेऊन खाली चालले. खाली आले तिच्यासाठी, ती खात नाही म्हणून. तर खाली आले तरी ती मला दमवायला लागले, खाय नाही पटापटा. आणि चारायला लागली, पळून गेली खालच्या घरामध्ये. मला शरणात जाऊन आलं काय होतं? काय शरणाच्या वर जायला काय होतं मला? तिला चारून मी आले आता वरती. ती काय वरती येईना. ती म्हणायला लागली मी खालीच खेळते, मी थोडा वेळ खेळते आणि मग येते. मग म्हटलं ठीक आहे. मी तोपर्यंत मी येऊन आता जेवायला लागले. मी जेवते. हे आमच्या रानामध्ये झाड आहे शेवग्याचं. त्या झाडाची शेवग्याची शेंग आहे. जेवण झालं माझं आणि आरूलाही झोपवलं. ती आली वरती. तिला झोपून म्हटलं आता ह्यांचे जे कपडे धुवायचे आहेत ते धुवून घ्यावे, म्हणून आता ते सर्व बॅगेमधले काढून घेतले
आणि आता मी ते जाऊन भिजू घालते पहिले, कारण भरपूर सारे कपडे आहेत. त्यांना परत कुठे जायचं अचानक ठरलं की मग कपडे सुकत नाहीत लवकर, पावसाचे दिवस आहेत. मी आता हे थोडे धुतलेत. अजून ही एक बकेट धुवायची आहे. आधी हे धुतले ते वाळू घालते. ऊन आहे तोपर्यंत पटकन सुकून जाईल. आता सर्व कपडे झाले, आता मस्तपैकी वाळू घालते. आणि तोपर्यंत आमची आरूबाई पण उठली. ते आता हाय तिथं माझ्या मागं करायला लागले. तिला म्हणलं जरा थांब 5 मिनिटं, मी कपडे वाळू घालून येते. तिला बसवलं आणि आता चहा ठेवते आणि एका साईडला भात पण घालते तिच्यासाठी. चहा ठेवताना तिला पण साखर खायची असते. आई मला पण दे, मला पण दे. मग तिला सांगावं लागतं लय खाऊ नको, थोडीच खा नाही तर पोटात दुखते. मग तिला चिमूटभरच साखर देते तोंडामध्ये. भात घालताना तांदूळ निवडताना पण तिचा हट्ट की मला तांदूळ दे थोडं खायला. मग मी तिला ओरडली. मग ती गेली पळून आणि मला ओरडायला लागली. मला सर्वच ओरडतात म्हणून. चहा पिऊन झालाय माझा आणि आता भातही शिजलाय, तर मी तिला भात घेऊन जाते खाली, कारण ती गेले खाली. शाळा सुटल्यावर मुलं 5-10 मिनिटं का होईना तिथे शाळेभोवती खेळत असतात. त्यामुळे त्या पोरींना आवाज आला की दोघी पोरी इकडे येऊन अरू, बसले. तुझे कोण आहे ते सर्व? कोण आहे तुझे फ्रेंड्स आहेत? पोरं आपापल्या घरी गेल्यावर ह्या दोघी पोरी कशा तराट सुटल्यात बघा ना घरी. दोघी सुद्धा खालच्या घरात गेलेत आणि सासूबाई गेल्या जळण आणायला. तर अहिल्या पण तिथे गेले आणि त्या बारक्या मल्हारला मारायला लागले, कारण तू आजीला का मारतो म्हणून तिथे त्या दोघांची भांडणं चालू आहेत. आणि तो लागलाय रडायला. आजी काढायला लागले दोघांची समजूत आता. आणि ही आमची इथं आरूबाई मातीत एकटी खेळत बसले. ती खेळते तोपर्यंत मी इथं शेण बिन काढते, झाडूबिडू मारते आणि मगच जाते वरती. झाडू मारताना ही देशी गाय सारखी जवळ येत होती. तिला सारखं असं वाटत होतं की जवळ आल्यावर मी गोंजरते ना नेहमी, म्हणून तिने गोंजरावं म्हणून सारखी जवळ येत होती माझ्या. झालं आता झाडू बिडू मारून स्वच्छ दिसायला लागले, मस्त वाटते आता. आणि आरूला चल म्हणताना ती काही येईना. आता मी जाते वरती. बेसिन जरा स्वच्छ केला. आता बेसिन झालं तर आता लादी पुसायची बाकी, लादी पुसून घेते. सर्व काम आता झालेत. आता मीही फ्रेश होते, मस्त तोंड वगैरे धुतलं, फ्रेश होते. अजून काय आरू वर आली नाही. आता तिला जाऊन पहिले घेऊन येते. आरू पूर्णपणे मातीत खेळत असल्यामुळे तिचे हात पाय पूर्ण घाण झालेत, मातीतने कपडे घाण झालेत. तिला आंघोळ घालते, फ्रेश करते. आणि आता बघा कशी दिसते माझी लाडूबाई फ्रेश झाला आंघोळ केल्यानंतर. तिला बसवलं बेडवर. तिला म्हटलं बस जरा 5 मिनिटं, तोपर्यंत मी भांडी लावून घेते. मग मी भांडी लावूसपर्यंत तिचं काही टेबलवर चढून तिथं तिची पुस्तकं आहेत, ABCD 1 to 10. ती पुस्तकं काढले आणि बेडवर जाऊन बसले आणि सर्व पुस्तकं बघत बसले. बघा तिचं काय चालू आहे तिथे. हे बाहेर गेले होते. येताना त्यांच्या मावशीकडून आले, तर त्यांच्या मावशीने कणसं दिली होती. तर ती कणसं आता मी भाजायला लागले. आणि मी आणि आता आरू मस्तपैकी कणसं खाणारे, लिंबू आणि मीठ लावून. एक नंबर लागतंय. आरूलाही कणीस आवडले. तिने आवर्जून कणीस खाल्लं ते पूर्ण. मी कुठं आहे आरू? नाहीच दिसत आरूला, नाहीच दिसत. कुठे आहे मी आरू? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट ही नक्की करा. आणि चांगले खा, मस्त राहा, स्वस्थ राहा, आनंदी राहा, आयुष्य आनंदात जगा. पकडू पकडू 1 2 3 स्टार्ट. आता मी येते. आली आली.